टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत, एक थोडेसे स्ट्रॉंग किंवा विक्षिप्त अशी पर्सनॅलिटी आहे। आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला त्यांचे इलेक्शनचे दौरे सुरू होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावरती एक घातक हल्ला झाला होता, ज्यातून ते वाचले होते। याच्या आधी त्यांनी अनेकांशी वैर पत्करलेला आहे। त्यांचे जे शत्रू आहेत त्यांना त्यांच्याविषयी खूप राग येतो आहे आणि त्यांची जी बोलण्याची पद्धती आहे आणि त्यांचा जो उद्धटपणा आहे तर त्याच्यामुळे त्यांनी अनेकांना आपलं शत्रू बनवलं आहे। म्हणजे अमेरिकेचे जवळ असलेली मित्रराष्ट्र कॅनडा त्यांचा शत्रू आहे, मेक्सिको त्यांचा शत्रू आहे, पूर्ण युरोपियन युनियन त्यांच्या विरोधात गेलेलं आहे। त्यांनी चीनशी तर शत्रुत्व केलंच आहे। म्हणजे त्यांचे मित्र कोण हाच प्रश्न आहे। आणि एवढंच नव्हे तर अमेरिकेमध्ये त्यांच्या ते रिपब्लिक पक्षाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात जेवढे लोक आहेत सगळे त्यांचे शत्रू बनलेले आहेत, कारण त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत म्हणजे टॅरिफ वॉरच्या वगैरे ज्या लोकांना पसंत नाही। आणि एवढंच नव्हे तर त्यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे आता जो त्रास आहे तो कॉमन अमेरिकन माणसांना होतो आहे, अमेरिकेच्या इंडस्ट्रीला होतो आहे आणि अमेरिकेतल्या सगळ्यांना होतो आहे। तर याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यामुळे त्यांनी सगळ्यांनाच शत्रू बनवलेलं आहे। तर म्हणून होऊ शकतं की त्यामधलं कोणीतरी ज्यांना डोनाल्ड ट्रम्पविषयी जास्त राग आहे तो त्यांना मारण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना मारणारे अनेक शत्रू आहेत की जे हे प्रयत्न करतील। तर त्याच्यामुळे यात काही राजनाथ सिंग सध्या कच्छच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी एक विधान केलं की जे आम्ही ब्रह्मोस मिसाईल फायर केले पाकिस्तानच्या 11 एअरपोर्टवरती तर त्यामुळे ती सगळी विमानतळ जळून खाक झाली आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं खूप नुकसान झालं। यामध्ये पुष्कळ तथ्य आहे, कारण ब्रह्मोस हे एक भारतात बनलेलं मिसाईल आहे आणि त्याची डिस्ट्रक्टिव्ह पॉवर खूप आहे आणि नेमका निशाणा साधल्यामुळे त्या मिसाईलनी एअरपोर्टचे जे महत्त्वाचे भाग असतात म्हणजे त्यामध्ये हँगर असतो, त्याच्या जिथे विमानं ठेवली असतात किंवा जिथे एअरपोर्ट कंट्रोल होतं किंवा जिथे शस्त्र ठेवली असतात, तर हे जे महत्त्वाचे भाग जे असतात एअरपोर्टचे ते त्यांनी पूर्णपणे बर्बाद केलेले आहेत। आणि याच्यामुळे तो बेस आता जर पुन्हा पाकिस्तानला वापरायचा असेल तर त्यांना तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागेल। तर थोडक्यात या युद्धामध्ये ब्रह्मोसने काम चांगलं केलेलं आहे, पाकिस्तानचं नुकसान झालेलं आहे आणि पाकिस्तानची जी एअर डिफेन्स सिस्टीम होती ती त्यांच्या म्हणजे एअरपोर्टचं किंवा त्यांच्या फायटर बेसचं भारताच्या ब्रह्मोसपासून रक्षण हे करू शकलं नाही। तर थोडक्यामध्ये हे जे युद्ध झालं, भारताकडनं डागलं गेलेलं ब्रह्मोस आणि पाकिस्तानची जी संरक्षण व्यवस्था होती ते म्हणजे तिथले त्यांचे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम, तर यामध्ये ब्रह्मोसचा विजय झालेला आहे आणि पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर म्हणजे थोडक्यातच या सध्याच्या युद्धात मेक इन इंडियामध्ये बनलेल्या शस्त्रांनी मोठा पराक्रम गाजवलेला आहे।